द केरला स्टोरी 2 संदर्भात तुम्ही दिलेली माहिती चित्रपट व्यापार आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर आणि त्याभोवती असलेल्या वादंगानंतर दुसऱ्या भागावर सेन्सॉर बोर्डाची सीबीएफसी नजर असणे अपेक्षितच होते. या बदलांचे काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत. प्रमाणपत्र आणि कट्सचे स्वरूप. UA-16 अधिक प्रमाणपत्र याचा अर्थ असा होतो की हा चित्रपट 16 वर्षांखालील मुलांसाठी पालकांच्या मार्गदर्शनाखाली पाहण्यायोग्य आहे. चित्रपटगृहात जाताना मुलांसोबत प्रौढ व्यक्ती असणे अनिवार्य असेल. 16 कट्स आणि बदल. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले बदल प्रामुख्याने चित्रपटाची तीव्रता कमी करण्यासाठी असावेत. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. हिंसक दृश्ये. कथेची संवेदनशीलता पाहता अतिहिंसक भाग कमी केल्याने चित्रपट अधिक पाहण्यायोग्य होतो. संवेदनशील दृश्ये. बलात्कार, रेप किंवा अतिजळजळीत दृश्यांवर कात्री लावल्यामुळे प्रेक्षकांवर होणारा मानसिक आघात कमी करण्याचा प्रयत्न बोर्डाने केला आहे. इंटिमेट सीन्स. कथेच्या प्रवाहात अडथळा न येता हे सीन मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचा चित्रपटावर काय परिणाम होईल? कथेची मांडणी. कट्समुळे मूळ कथेचा गाभा किती बदलतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बऱ्याचदा निर्माते असा दावा करतात की कट्समुळे कथेची तीव्रता कमी होते. 2. प्रेक्षक वर्ग. UA-16 अधिक मिळाल्यामुळे निर्मात्यांना मोठा प्रेक्षक वर्ग मिळवता येईल, जो A- फक्त प्रौढांसाठी प्रमाणपत्र मिळाल्यास शक्य झाले नसते. 3. सामाजिक पडसाद. पहिल्या भागाप्रमाणेच याही भागातील विषयावरून सामाजिक आणि राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. टिप. सेन्सॉर बोर्डाचे मुख्य काम हे समाजात कायदा व सुव्यवस्था राखणे आणि प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेणे हे असते.